नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे नारळी पौर्णिमा, ज्याला आपण रक्षाबंधन म्हणत असतो. कारण की पौर्णिमा हा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. रक्षाबंधन या सणाविषयी बऱ्याच कथा सांगितल्या जातात, पण एका कथेमध्ये असे सांगितले जाते की महाभारतामध्ये द्रौपदी आपले कृष्णाला महायुद्धात जाण्यापूर्वी राखी बांधते. त्याचप्रमाणे पांडवाची आई कुंती तिच्या नातू अभिमन्यू स्वतःच्या युद्धाला निघण्यापूर्वी पण त्याला राखी बांधत असते. अशा काही बऱ्याच वेगवेगळ्या कथा आहेत, ज्यामुळे रक्षाबंधन या सणाचं खूप मोठं महत्त्व दिलं जातं. आता राखी जी आहे, ज्याला आपण रक्षाबंधन, भाऊ आणि बहिणींमधील नातेसंबंध साजरा करणारा हा हिंदू सण आहे. तर शुक्रवारच्या दिवशी रक्षाबंधन आहे आणि असे म्हटले जाते की खोलवर याचा अर्थ असा होतो की पावसाळ्यात जीवनामध्ये सर्व घाण आणि गोंधळ दूर करत असतो. म्हणजेच की हा जो ऋतू आहे तर आपल्याला सुख, समृद्धी आणि जीवनाचा जो पूर्ण आनंद घेण्यासाठी एक नवीन आशा देत असतो. म्हणून श्रावण महिना हा भावंडांमधील प्रेमाच्या बंधनाचा आणि सौभाग्याच्या आगमनाचा उत्सव हा साजरा करण्यासाठी पवित्र मानला जातो. त्याचबरोबर आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून आपण पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच उपाय, काही सेवा आपण करत असतो. इतर पौर्णिमेला पण आपण करत असतो, पण श्रावण महिन्यातील ही जी नारळी पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा वर्षातून एक वेळा येत असते आणि रक्षाबंधन पण एक वेळा येत असतं, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे आपण आपल्या घरातील व्यक्तींसाठी म्हणा किंवा आपल्या घरासाठी, आपल्या घरातील दारिद्र्य निघून जावे यासाठी, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी, आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी यासाठी बऱ्याच सेवा उपाय करत असतो. त्यापैकीच एका नारळाचा आपल्याला उपाय करायचा आहे. म्हणजेच की नारळ कुठे अर्पण करायचं आहे, कशा पद्धतीने आपण नारळाचे काही उपाय करू शकतो, ती जी माहिती आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. आता आपण नारळी पौर्णिमा असल्यामुळे आता कोणताही दिवस असेल महत्त्वाचा तर त्या दिवशी आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. घरामध्ये भरपूर यश यावे, संपत्ती मिळावी यासाठी आपण काही कष्ट करतो, पण त्या कष्टाला साथ मिळावी म्हणून काही उपाय पण करणे तेवढेच गरजेचे असते. तर आपला जो आत्मा आहे, आपले जे मन आहे तर ते शुद्ध होण्यासाठी म्हणून काही ज्या वस्तू आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. तर त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला वाईट शक्ती असते किंवा घरामध्ये इडापिडा असते, तर ह्या सगळ्या दूर होण्यासाठी आपण काही ब्रह्ममुहूर्तावरती उपाय करायचा आहे. त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकू शकता किंवा तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही स्नान केलात तरीही चालेल. त्याचप्रमाणे हळद टाकायची आहे, कारण की हळद जी आहे तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून आपल्यातील नकारात्मकता निघून जात असते. त्याचबरोबर मीठ जे आहे तर ज्याला आपण खडा मीठ म्हणत असतो, आपले मन शुद्ध होते म्हणून त्याचबरोबर नकारात्मकता पण निघून जात असते खडा मीठ टाकून स्नान केल्यामुळे. त्यानंतर भीमसेनी कापूर, हा जो कापूर आहे तर भीमसेनी कापूर टाकून स्नान केल्यामुळे नकारात्मकता निघून जात असते. किंवा मग तुम्ही कापूर तेल टाकून किंवा भीमसेनी कापूर टाकून जर स्नान केलात तर तुमचे ग्रह जे आहेत तर ते मजबूत होत असतात. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा मग हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे. तर अशा पद्धतीचे जे स्नान आहेत, म्हणजेच की या सगळ्या वस्तू टाकून तुम्ही जर स्नान केलात तर ज्या पण काय समस्या असतील तुमच्या घरातील व्यक्तींमध्ये तर त्या हळूहळू का होईना बऱ्या होत असतात. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे, तुमच्या घराच्या जवळपास कुठे, आता सगळीच लोक समुद्राच्या जवळपास राहत असतील असे नाही, जी लोक समुद्राच्या जवळपास राहत असतील त्यांनी हा उपाय करायचा आहे. आता समुद्राला आपल्याला नारळ अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आपल्याला प्रत्येकाला तिथे जाणं मग शक्य होणार नाही, त्यामुळे मग तुमच्या घराच्या जवळपास एखादं जर तीर्थक्षेत्र असेल किंवा मग एखादी नदी असेल तर तिथे मग तुम्ही एक नारळ अर्पण करायचा आहे. एक नारळ म्हणजेच की आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. सकाळी सगळी तुमची म्हणजे जी कामं आहेत ती कामं झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायचं आहे. देवपूजा झाल्यानंतर दिवसभरातून तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. त्यासाठी आपल्याला एक अंशी नारळ घ्यायचा आहे. आता एक अंशी नारळ म्हणजे कसा की साधा नारळ घेतलात तरीही चालेल, पण शक्यतो एक अंशी नारळ
घ्यायचा आहे. जर नाही भेटला तर मग तुम्ही साधा घेऊ शकता. ज्या नारळाला एक डोळा असेल, या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की या नारळाला एक डोळा आहे, तशा पद्धतीचा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, देवघरामध्ये हा नारळ ठेवायचा आहे. नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे, फुल अर्पण करायचं आहे. गुलाबाचे फूल घेऊ शकता तुम्ही, म्हणजेच की लाल रंगाचे जे फूल आहे तर ते अतिशय माता लक्ष्मीला प्रिय असते. त्याचबरोबर 2 लवंग घ्यायचे आहेत आणि माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे, प्रार्थना करायचं आहे. दिवसभर तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी एका वस्त्रामध्ये तुम्ही 2 लवंगा आणि नारळ बांधून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर काय करायचं आहे, आता घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीला आजारपण असेल किंवा घरामध्ये सतत संकटे येत असतील, तर एक नारळ घ्यायचा आहे आणि स्वतःवरून 21 वेळा उतरवायचा आहे. 21 वेळा उतरवून झाल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचा आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ तुम्हाला टाकायचा आहे. हा जो नारळ आहे तर घरावरून पण तुम्ही उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगोदर स्वतःवरून उतरवून घ्यायचं आहे आणि नंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर घरावरून पण उतरवून घ्यायचं आहे आणि मग एखाद्या व्यक्तीच्या घरापुढे हा नारळ पडणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मग तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता किंवा रस्त्यावरती हा नारळ पडणार नाही या गोष्टीची काळजी घेऊनच आपल्याला हा नारळ टाकायचा आहे. तर नारळ जे आहे तर माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, धनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून घराच्या जवळ माता लक्ष्मीचे तुमच्या मंदिर असेल तर मग तुम्ही मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये जात असताना एक नारळ अर्पण करायचं आहे. आता पौर्णिमा तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. कारण की पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते. जेव्हा आपण असे काही उपाय करतो, काही सेवा करतो, तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून तर मग तुमच्या घरामध्ये यापैकी कोणत्या ज्या समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही नारळाचा कोणताही उपाय मग करू शकता. जर घरामध्ये लक्ष्मी टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी पण नारळाचा उपाय करू शकता किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीवरती सतत काही इडापिडा असेल, आजारपण असेल तर त्यासाठी पण तुम्ही उपाय करू शकता. घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी किंवा आलेला पैसा टिकून राहावा यासाठी पण तुम्ही उपाय करू शकता. तर यातला तुमच्या घरामध्ये ज्या समस्या असतील त्या समस्यांसाठी तुम्ही नारळाचा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे. तर आता तुम्हाला माहिती समजलीच असेल की कशा पद्धतीने उपाय करायचा आहे आणि कुठे नारळ अर्पण करायचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने उपाय केला तर तुमच्या घरामध्ये पण माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरातील तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. तर मग व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा मग तुम्ही ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.